हॅलो फ्रेंड्स, सकाळी उठले होते, चाय घेतला होता आणि आपलं उठल्यानंतर पसारा असतोच बेडवरचा, ते पण मला व्यवस्थित लावून घ्यायचा होता. व्यवस्थित करून घेतले होते. चादरच्या घडी करून ठेवल्या होत्या. मुलगी पण उठली होती लवकरच, ती पण माझ्या मागेच उठते. मुलगा पण उठून शाळेत गेला होता. मग आपले हे कामे राहतेच. चादराच्या घडी करून ठेवून दिल्या, नीटनेटकं करून बेडशीट आणि मी सकाळी चाय घेत आणि भेंडी धुवून ठेवली होती. ते भेंडी मला कापून घ्यायची होती. छान पुसून घेतली पहिले मी, कारण भेंडी थोडी पहिले कापून ठेवली म्हणजे छान मोकळी भाजी होते, सुकी होते, छान चिकट होत नाही. त्यामुळे मला कापून ठेवायच्या होत्या. चाय घेतानाच भेंडी मी कापून ठेवल्या होत्या आधीच. ते कापून घ्यायचे. मुलीची पण मधामधात असतेच ती माझ्या, तिला पण बघत बघत करत होते. ती पण मी भेंडी कापत होती तर ती पण ते भेंडी कापलेलं ती चेहऱ्याला लावत होती. तिचा पण खेळ चालू होता. संपूर्ण भेंडी मी कापून घेतली. सर्दी झाली आहे, मला समजून घ्या, आवाज थोडासा. सर्व भेंडी मी पहिले पुसून घेतल्यानंतर कापून घेतल्यास मुलगी खेळत होती. ती पण मधामधामध्येच करत असते, मला काही करू देत नाही. मधामधामध्ये हात घालत होती, भेंडी पण उचलत होती. ती पण झोपवत नाही, लवकरच उठते माझ्या मागेच. मला भेंडीचीच भाजी आज बनवायची होती. भेंडी संपूर्ण कापून पंख्याखाली ठेवून दिली होती. त्यानंतर मी झाडू मारायला घेतला. सर्व सोफ्यावरचे छान झटकून व्यवस्थित लावून घेतले. व्यवस्थित लावून घेतले आणि झाडू मारायला घेतला होता. मुलगी पण तिकडे बाहेर गेली होती, अंगणामध्ये खेळत होती. मिस्टर उभे होते तर झाडू पूर्ण मारून घेतला. संपूर्ण घर झाडून घेतले होते. 2 अंगण आहे, हे समोरचं आणि मागचं. संपूर्ण खूप कचरा असतो, पण पसारा करत असते, काही पण करत असते. व्यवस्थित झाडून घेतलं. सकाळी आपल्याला खूप घाई असते कामाची, तर आपल्याला संपूर्ण काम पटापट आवरायचं असते. झाडू, अंगण झाडून घेतलं. अंगण पण झाडून घेतले. झाडूची ती दोरी निघाली होती, ती बांधून घेतली होती, ती हातामध्ये सुटून गेली होती. अंगण पण झाडून घेतले. पाणी पण मारायचं होतं मला. झाडाचे फुलं आणि पत्ते खूप पडून राहतात अंगणामध्ये, खूप कचरा असतो, ते पण पटपट झाडून घेतले. नंतर पाणी पण मारायचे होते. मागच्या अंगणात पण खूप कचरा पडतो, झाडेच झाडे आहे, त्यामुळे कसे पत्ते खूप गळत असतात. पाऊस पण येत असतो सतत. सकाळी स्वयंपाकाची घाई असते खूप. आपण घरामध्ये झाडू मारल्याशिवाय स्वयंपाक पण करू शकत नाही. पाणी पण मारून घेतलं. तर मुलगी पाण्यामध्ये खेळत होती, तिला मी उठ म्हणत होते तरी ती सुद्धा ऐकत नव्हती. खूप ओली होऊन खेळत होती पाण्यामध्ये, मधामधामध्येच करत असते. तिला खूप मजा येते पाण्याविषयी, तर खूप तिला पाणी म्हटलं की ती स्वतः झाडू घेऊन झाडायला लागली होती. कोणत्याही कामामध्ये ती माझ्या मागे मागेच असते. संपूर्ण पाणी मारून घेतले होते अंगणामध्ये. नंतर मला इकडलं पण झाडाचं होतं. 2 रूम झाडाच्या राहिल्या होत्या अंदरच्या बेडरूमाने. सामानाची रूम ती पण झाडून घेतली होती. मागच्या अंगणात पण खूप कचरा असतो, ते पण झाडायचं होतं. घर झाडून झालं होतं.
झाडू पोछा करून घेतला होता. नंतर रात्रीचे भांडे पण खूप कचरा झाला होता, ते पण झाडून घेतला आणि पाणी पण टाकून दिलं होतं. मागच्या अंगणात पण रात्रीचे भांडे होते, ते पण घासून घेतले. स्वयंपाक मांडायचा होता मला. मुलगा पण शाळेत गेला होता, त्याला पण टिफिन करून दिला होता. सर्व भांडे घासून घेतले होते. मुलगी पण खेळत होती समोर हॉलमध्ये. भांडे घासून घेतल्यानंतर कुकर मांडायला घेतला. डाळ आणि वरण भाताचं कुकर मला हीटरवर मांडून घ्यायचं होतं, कारण लाईनीचा काही भरोसा नसतो. सतत लाईन जात असते सकाळची. वरण भाताचं कुकर मांडून हीटरवर ठेवून दिलं होतं. मुलगी पण खेळत होती, तिला खायचं देऊन तिला खेळवत ठेवले होते. ती खेळत होती. कांदे मिरची कापून घेतले होते, हीटरवर ठेवून देऊन कांदे मिरची लसूण पण ठेचून घेतला होता. तेल टाकून घेतला. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. भाजी पण घालून घेतली. कांदे मिरची टाकून घेतले होते, ते छान लाल होऊ दिले आणि नंतर टमाटर घातले. त्यामध्ये लसूण ठेचलेलाच टाकल्याने भेंडीच्या भाजीला छान टेस्ट येते लसूणची. तिकडे पण मुलगी पण इथं उभी राहून, हीटर होतं त्यामुळे मला भीती वाटत होती. ती पण कॅनवर उभी राहून हीटरपाशी बघत होती. तिच्याकडं पण माझे लक्ष होतं. तिच्यासोबत बोलत बोलत मी भाजी घालत होते. लक्ष ठेवावं लागते, खूप विचकू आहे ती. भाजी छान फिरवून घेतली. एक भेंडी बाजूला ठेवून दिली. भाजी पण कमी गॅसवर होत होती. एका साईडला कुकर पण हीटरवर होत होतं आणि कणिक भिजवून घेते म्हटलं. कणिक भिजवायला घेतली होती. पोळ्याच टाकायच्या बाकी होत्या. सकाळी खूप घाई असते, त्यामुळे लवकर करावं लागते. टिफिन जातपर्यंत काही आपल्या जीवाला चैन नसतो. एकदाचा टिफिन झाला म्हणजे आपले कामं नीट आवरता येतं. थोडा निंबू पिळून घेतला, छान भाजी टेस्ट होते आणि चिकट होत नाही. भाजी पण झाली होती. कुकर पण खोलून घेतला. वरणाला मीठ पाणी करायचं होतं, मीठ टाकून घोटून घेतलं. बरं, मिस्टर पण घाई करत होते. भाजी पण छान झाली होती. भाजी तिकडे मिस्टर जेवण करायला बसले होते, त्यांना सर्व तिकडे नेऊन दिलं. डबे पण भरून घेत होते. पोळ्या पण टाकून घेतल्या. मुलगी पण खूप त्रास देते. तिला पोळी देऊन तिला तिथं बसायला सांगितलं होतं. त्यांचे जेवण झालं होतं. टिफिन पण भरून घेतले होते. त्यानंतर मिस्टर कामाला चालले गेले आणि जे आपलं आवरायचं असतं पोळ्या झाल्यानंतर ते आवरायला घेतलं. मुलगी पण मिसळ खात होती. गॅस ओटा पुसून घेतला आणि मुलीची आंघोळ करून तिला झोपवून द्यायचं होतं मला. तिची आंघोळ करून दिली. किचन साफ करून घेतली होती. तिची आंघोळ करून दिली आणि तिला झोपायची होती. तिचा टिकला पावडर झाला होता.
तिला आंघोळ करून दिली. म्हणजे ती अर्धा 1 तास कधी झोपते, कधी लवकरच उठते, तर माझे कामच नाही होत. ती उठायच्या पहिलं बाकीचे कामं मला आवरायचे होते. तिला झोपवून दिलं होतं. नंतर मी कपडे धुवून घेतले. आंघोळ करायची बाकी होती. कपडे धुतल्यानंतर आंघोळ करून घेतली. आंघोळ केल्यानंतर पूजा केली. आज गुरुवार होता, त्यामुळे मिस्टरच देव धुवून ठेवतात. सकाळी त्यांची पूजा होऊन राहते. नंतर पूजा करायला घेतली होती. पूजा करून घेतली होती. तुळशीची पण पूजा करून घेतली होती. उठायच्या पहिलं मला सर्व कामे आवरायचे असते. ती उठल्यानंतर मला काहीच करू देत नाही. तिला बघतच करावं लागतं सर्व. खूप चिडचिड करते. पूजा पण झाली होती. माझे सर्व कामं आवरले होते. संपूर्ण कामं झाले होते. दुपार 12-1 वाजेपर्यंत सर्व कामं माझे होऊन जातात. पूजा मुलगी उठायच्या पहिला आवरलं म्हणजे छान असते. दुपारचे काम आपल्याला तिला बघत करावं लागतं. पूजा पण झाली होती. त्यानंतर जेवण करायचं. तर मला जेवण करून मुलगी पण उठली होती. जेवण करायला घेतले होते. तिचा पण आवाज आला होता. ती पण उठली होती. जेवण करायला ताट काढून घेतलं. मी एकटीच घरी असते. मुलगा पण शाळेत जातो, त्यामुळे जेवण करायला घेतलं होतं. जेवण झालं होतं.